हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तुम्हाला मी पारंपरिक पद्धत फणसाचा उपयोग काय होतो ते मी तुम्हाला सांगते. छान लागतं, खूप मस्त आणि बनवले तर खायला पण खूप टेस्टी लागतात. काही पोरं असतात ते गरे खात नाही, म्हणून हा पदार्थ तुम्ही आवडीने खाऊ शकता, मुलांना पण देऊ शकतो. इकडे माझे पप्पा फणस पिकलेलं ते काढू राहिले, कारण पत्र्यावर पडू नये म्हणून. खूप जड आहे ते. हे बघा, आम्ही फणसाचे गरे काढून घेतले. इकडे चिंच आहे त्या. इथं बिया अलग काढले आणि गरे अलग केले. सर्व गऱ्यामधल्या बिया बाजूला केल्या आणि गरे अलग केले. बिया स्वच्छ धुवून घेतल्या आणि गरे पण ते खूप गोड असतात. इथं हे बघा, गरे घेतले फणसाचे आणि दूध घेतलं, इनो घेतला आणि रवा घेतला. दुधामध्ये रवा टाकला, कारण रवा फुलतो त्याच्यामुळं थोडासा. हे बघा, हलवून घेतलं मी. फुगून कसा वरती येतो भिजला की. इथं फणसाचे गरे मी मिक्सरमध्ये फिरून घेते दूध टाकून. इथे पावसाचं वातावरण पण खूप झालं आहे. असा एखादा पदार्थ बनवायला खूप छान मस्त पावसापावसात खावं असं वाटतं. हे बघा, अशी पेस्ट बनवून घेतली त्याची. नंतर इनो टाकला त्यामध्ये. इनो टाकल्याने फुगतो बघा रवा. थोडं 10 मिनिटांसाठी झाकून ठेवावा लागतो. नंतर पातेल्यामध्ये काढलं ते. इथं इडलीचं भांडं घेतलं, त्यामध्ये ठेवलं. वरतून झाकण ठेवलं आणि वाफ बाहेर निघली नाही पाहिजे यासाठी लोखंड ठेवलं वरतून. हा बघा, असा छानसा बनवलेला केक. आणि वडी बनवलेली, पण वडी मी छोट्या व्हिडिओ टाकला त्याच्यात, तुम्हाला सेंड केली बघा. खूप छान असा झाला, कारण फणस जे कोणी खात नाही ना, त्याला हा असा केक बनवून द्या. खूप टेस्टी लागतो, खूप चवीला पण खूप छान.